नमस्कार, मी प्रज्ञा मेत्रे. सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षक हो, संवाद माझा या कार्यक्रमामध्ये आपण बरीचशीच माहिती घेतलेली आहे की ज्यामध्ये आपल्याला साहित्यिक आले, गझलकार आले, कवी आले, कवयित्री आल्या, यानंतर साहित्याला सुरुवात कशी झाली, याचा इतिहास काय आहे याविषयी माहिती घेतली. त्यानंतर मुलांचं संगोपन असेल, लहान वयोगटातल्या मुलांपासून ते वयात येणाऱ्या मुलांपर्यंतची माहिती संवाद माझा या कार्यक्रमातून आपल्याला ऐकायला मिळाली. यानंतर आजचा हा संवाद माझाचा शेवटचा भाग खास तुमच्यासाठी आहे आणि याच्यामध्ये एक वेगळा विषय मी घेऊन आलेले आहे. आता तुम्ही म्हणाल लहान मुलांचं झालं, कवींचं झालं, कवयित्रींचं झालं, नवोदित कलाकारांचं झालं, आता वेगळा विषय असा कोणता आहे? अहो, दरवेळेला आपण म्हणतो, साधारणतः उदाहरण जर द्यायचं झालं तर रस्त्यावरून आपण चालत असताना किंवा गाडीने जात असताना चुकून एखाद्या लेडीजला गाडी ठोकरली, तर त्यावेळेला एखाद्या जेंट्सनी लेडीजला गाडी ठोकरली तर त्यावेळेला लेडीजला लगेच बघायला जातात, अरे काय झालं, कुठे ठोकरली, काय झाली. पण त्यावेळेला त्या पुरुषाला कोण विचारलं नाही, बाबा ॲक्सिडेंट कसा झाला किंवा काय झाला. लगेच त्याच्यावर 2 हात उगारायला 10 जण तयार असतात. आणि ही घटना तुम्हाला अगदी जागोजागी चौकाचौकात कोपऱ्यात दिसते का? तर एक समाजाचा दृष्टिकोनच म्हणा ना. दृष्टिकोन म्हणजे काय, तर स्त्रीला जमेच्या बाजूला बघितलं जातं आणि पुरुषाला थोडं खाली बघितलं जातं. म्हणजेच काय, तर सर्वांना काय वाटतं की चूक त्या माणसाचीच आहे, पण तिथं ती चूक जी आहे ती एखाद्या स्त्रीची सुद्धा असू शकते. एखाद्या वेळेस तिने इंडिकेटर लावला नसेल आणि डायरेक्टली ती जर उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला जात असेल, पण जे काही नियम आहेत गाडी चालवताना ते नियम जर तिने पाळले नसेल आणि तिच्या पाठीमागून एखादी व्यक्ती आली असेल आणि त्यामुळं ती कुठं जाणार आहे हेच त्याला माहिती नाही आणि तोही ते पाठीमागून चाललेला आहे आणि गाडीचा असा अपघात होतो, तर यामध्ये चूक कोणाची आहे? तर चूक असते ती त्या स्त्रीची, पण पुरुषालाच तिथं चुकीचं ठरवलं जातं. आता तुम्हाला यावरून विषयही लक्षात आला असेल, तर आजचा जो काही विषय आहे तो आहे पुरुष हक्क संरक्षण. म्हणजे नेमकं पुरुषांचे अधिकार काय आहेत, त्यानंतर त्यांच्यावर अन्याय कसे होतात आणि या अन्यायाला वाचा कशा पद्धतीनं फोडली जाते. आणि यासाठीच आज आपल्या स्टुडिओमध्ये आजचे वक्ते आहेत ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील, जे पुरुष हक्क संरक्षण समिती सांगलीचे जिल्हाध्यक्ष आहेत. आणि आता आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नमस्कार, मी ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील, अध्यक्ष पुरुष हक्क संरक्षण समिती सांगली. नमस्कार. नमस्कार, मी प्रज्ञा मेत्रे, सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनल प्रस्तुत संवाद माझा या कार्यक्रमामध्ये सर आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि आजचा जो काही हा विषय आहे पुरुष हक्क संरक्षण आणि या समितीचे आपण जिल्हाध्यक्ष आहात, तर आपल्या ही जी काही संस्था आहे तर या संस्थेची पार्श्वभूमी काय आहे? साधारणपणे 1993-94 पासून मी वकील व्यवसायाला सुरुवात केल्यानंतर काही पुरुष पक्षकार स्त्री पीडित अन्यायापासून वगैरे झालेले, बोडगी बायको जास्त मागते, खोटे केसेस दाखल करते किंवा अकारण घरातून निघून जाते किंवा छळते, साधारणपणे मानसिक त्रास होतो, या संदर्भात अनेक पुरुष वगैरे आमच्याकडे यायला सुरुवात झाली. त्यावेळेला काही गोष्टी अशा लक्षात आल्या की कायद्यामध्येच स्त्रियांना थोडंसं संरक्षण दिलेलं आहे आणि ते द्यायलाच हवं ह्या मताचा मी स्पष्टपणे आहे, आजही आहे. परंतु त्याचा दुर्दैवाने काही गैरफायदा घेणाऱ्या समाजामध्ये काही अपप्रवृत्ती आहेत, स्त्रिया नव्हे पुरुषसुद्धा आणि हे असतात त्यांच्या पाठीशी असणारे, आणि त्या माध्यमातून काही निष्पाप पुरुषांना त्रास दिला जातो असं मला व्यवसाय करत असताना काही लक्षात आलं. याच पद्धतीने चर्चा करत असताना माझे काही पुण्याचे मित्र, नाशिकचे मित्र, मुंबईचे वकील मित्र, या सर्वांशी चर्चा करताना अरे आपल्याला स्त्रियांच्या बाजूने कायदे आहेत पण पुरुषांना काही स्कोप आहे की नाही, आपल्याला नेमकं काय करायला हवं, हा जेव्हा आमच्यामध्ये चर्चा व्हायला लागली त्यावेळेला ठरवण्यात आलं की जर कायद्यामध्ये जर काही बदल करायचे असतील तर चळवळ होणे गरजेचं आहे, समाजातून उठाव होणे गरजेचं आहे, आणि तो उठाव होऊन लोकप्रतिनिधींच्या कानावर गेल्याशिवाय तो विषय पार्लमेंटमध्ये मांडला जाणार नाही. जसं आपल्याला कल्पना आहे की घटनेचं तत्त्व आहे इक्वॅलिटी बिफोर द लॉ, त्याचप्रमाणे स्त्री आणि पुरुष हे समान असावेत ही आमची भूमिका पूर्वीपासून आहे आणि आजही आहे. मग ती कायद्यातच थोडंसं तिला बॅलन्स दिल्यामुळे त्याचा काही जण गैरवापर करतात आणि काही पुरुष बळी पडतात. यासाठी कुठेतरी त्या पुरुषांच्या हक्कासाठी म्हणा किंवा त्या निष्पाप पुरुषांना न्याय मिळवण्यासाठी म्हणा, अशा प्रकारची संस्था आपण करूया का, असं आमच्या काही वकील मित्रांच्यामध्ये, काही समाज चिंतकांच्यामध्ये निर्णय झाल्यानंतर आम्ही नाशिक येथे 7 नोव्हेंबर 1996 रोजी ही संस्था ॲडव्होकेट धर्मेंद्र चव्हाण नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही ती नोंदवली. आणि त्याच्यानंतर
हळूहळू त्या संस्थेची प्रगती होत होत मी सांगलीमध्ये 1/10/1998 रोजी कैलासवासी डॉक्टर भरत यादव यांच्या हस्ते उद्घाटन करून ही संस्था मी चालू केली आणि 98 आज अखेर मी अव्याहतपणे या संस्थेचं मी काम करतो आहे. आता या संस्थेचा जो काही विस्तार आहे तो कशा पद्धतीने झाला सर? कदाचित मॅडम आपल्याला कल्पना नसेल की सुरुवातीला आम्ही ज्या वेळेला ही जी काही संस्था वगैरे अशा प्रकारची काढली, आमच्या समाजामध्ये थोडासा आमचा चेष्टेचा विषय झाला की पुरुषांना कसले मिळाले ते हक्क, पुरुषांच्यावर कोणी अन्याय करते, पुरुषच थोडेसे हे असतात. कारण 98 सालची थोडीशी परिस्थिती निश्चितच अशी होती की काही अंशी पुरुषांच्याकडून स्त्रियांच्यावरती अन्याय वगैरे केले जात होते. परंतु काही अगदी 1% काय असं ना असा एक वर्ग होता की ज्याच्यामध्ये पुरुषांच्यावर सुद्धा अन्याय होत होता. ही बाजू समाजापुढे आणण्यासाठी आम्ही धडपडत होतो. हळूहळू आम्ही जिल्हास्तरीय यांच्या आम्ही शाखा स्थापन केल्या. काही लोकांना आम्ही मार्गदर्शनं केली, काही लोकांना आम्ही समक्ष जाऊन तिथे मदत केली आणि मग हळूहळू लोकांच्या विषय लक्षात असा आला की हाही सुद्धा एक समाजाची गरज आहे, ही सुद्धा एक समाजाची दुसरी न उघडलेली एक अंधारातली काळी बाजू आहे आणि ती कुठंतरी त्याला कोणतरी न्याय फोडते म्हटल्यानंतर आज आम्ही मला सांगायला आनंद वाटतो आहे की महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हा पातळीवरती आमच्या सर्व शाखा आहे. इतकंच नव्हे तर आंध्र प्रदेश असून दे, गोवा असून दे, कर्नाटक असून दे, तुमचं तामिळनाडू असून दे, गुजरात असून दे, या ठिकाणीही राज्यस्तरीय शाखा आहेत. आणि एवढेच नाही तर आणखीन सांगायला मला आपल्याला आवडेल काही अनिवासी भारतीयसुद्धा आमचे काही हितचिंतक आहेत, काही छुपे सदस्य आहेत की जे नाव न सांगण्याच्या अटीवरती आमच्या संस्थेला योग्य प्रकारे आम्हाला मदत करतात. अशा प्रकारे हळूहळू या 22-23 वर्षामध्ये म्हणजे राज्यभरापर्यंत हा संस्थेचा विस्तार झालेला आहे. म्हणजे प्रत्येक राज्याच्या ठिकाणी बऱ्यापैकी आहे. यानंतर या संस्थेची उद्दिष्ट काय आहेत हे देखील आमच्या प्रेक्षकांना नक्की जाणून घ्यायला निश्चितपणे. आता जसं नावामध्येच जसं आहे पुरुष हक्क, आता मला थोडंसं अगदी त्या क्षणभर आपल्याला मला थोडं थांबावं लागतं की बऱ्याच वेळेला काही म्हणजे मला चेष्टेने विचारतात की पुरुषांचे नेमके हक्क काय वगैरे. हा एक बेसिकली सगळ्यांच्या मनात असलेला प्रश्न आहे. पण माझं सांगायचा उद्देश असा आहे की पुरुषांचा हक्क याचा अर्थ काही कोणत्या तरी स्त्रीवरती तुम्ही काहीतरी अत्याचार करा किंवा कुठल्या तरी स्त्रीच्यावरती ओव्हर राईड करा किंवा तिच्यावरती काहीतरी कुरघोडी करा, हा प्रकार नाही आहे. स्त्री संरक्षण कायद्यापासून गैरवापर होणाऱ्या पीडित पुरुषाला न्याय मिळवून देणे म्हणजे त्याचा हक्क मिळवून देणे, दॅट इज कॉल्ड द पुरुष हक्क. याच्यापेक्षा दुसरी कोणती व्याख्या नाही आहे. आणि अगदी व्यावहारिक लेवलला जर बोलायचं झालं तर मी 5 हक्क प्रस्थापित केले आहेत. उदाहरणार्थ सुसंवादाचा हक्क, प्रेमाचा हक्क, त्याच्यानंतर माहिती मिळवण्याचा हक्क, एकमेकाशी चर्चा करण्याचा हक्क आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी मिळून एकत्रित राहण्याचा आनंदाचा हक्क. आता हे कशासाठी तर सांसारिक जीवनामध्ये एकमेकांनी पती पत्नींच्यामध्ये कुठल्याही प्रकारे प्रेम असलं पाहिजे, एकनिष्ठता असली पाहिजे, सुसंवाद असला पाहिजे, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं विरह असला पाहिजे. हा त्या पुरुषाचा जो काही हक्क आहे. त्याचबरोबर त्या पुरुषाचं कर्तव्य आहे आपल्या पत्नीला आनंदित ठेवणे, आपल्या पत्नीवरती प्रेम करणे, आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहणे, आपल्या पत्नीशी व्यवस्थित राहणे, हे त्याचं कर्तव्य आहे. जसं हक्क येतं तशी नाण्याची दुसरी बाजू कर्तव्यसुद्धा आहे. असं आम्ही थोडंसं त्याची एक ढोबळमानाने डेफिनेशन केलेलं आहे. पण तो सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्यायग्रस्त पीडित पुरुषाला न्याय मिळवून देणे म्हणजे त्याचा हक्क मिळवून देणे, एवढीच पुरुष हक्काची डेफिनेशन आहे. आणि मग उद्दिष्ट अशीच की अशा पुरुषांना व्यसनापासून दूर करणे. जनरली कसं होतं की अशी पुरुष जेव्हा पीडित होतात तेव्हा व्यसनाचा आधार घेतात, गैरमार्गाला लागण्याची शक्यता राहते, काही वाईट मित्रांच्या नादाला लागतात. अशा वेळेला त्यांचं म्हणजे आपण ज्याला काउन्सिलिंग म्हणतो किंवा त्यांचं मनातून विचार समुपदेशन मराठी म्हणूया आपण ते करणं. त्याच्यानंतर दुसरा विषय घ्या की त्यांना कुठल्या एखाद्या पुरुषावरती एखाद्या सामाजिकदृष्ट्या काही अन्याय झाला असेल तर अशा सरकारी अधिकाऱ्यांच्याकडे निवेदन देऊन त्याला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करणं, त्याच्या वतीनं न्यायालयीन लढाई लढणं, त्याला थोडंसं योग्य प्रकारे त्याचं मार्गदर्शन करणं, अशा अनेक गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो. आत्ताच तुम्ही सांगितलं की सर पुरुष म्हणजे जेव्हा महिला अत्याचार होतो त्यावेळेला व्यसनाधीन होतात आणि करतात, आणि आपण आता जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत आहात तर आपल्या समोर अशा अनेक केसेस येत असतील, तर त्यामध्ये अशा कोणकोणत्या घटना असतात की ज्यामुळं असं पुरुषांवर अत्याचार झालेत असं वाटतं तुम्हाला? मी मुळात कसं की या ठिकाणी त्या पुरुषाच्या अब्रूचा प्रश्न असल्यामुळे म्हणा किंवा काय असं म्हणा स्पेसिफिक कोणाचं नाव वगैरे घटना मी नमूद न करता इन केस फक्त जनरली उदाहरण साधारणतः म्हणजे अशा काय कोणत्या घटना असतात, कारण आमच्या प्रेक्षकांना सुद्धा नक्की जाणून घ्यायला निश्चितपणे की कोणत्या घटना
अशा होऊ शकतात किंवा अशा जर झाल्या तर आपल्याला ह्या पुरुष हक्क संरक्षण समितीकडे न्याय जाता मागता येऊ येईल. शकतो किंवा न्याय मिळवता येऊ शकेल. मग माझं म्हणणं असं आहे की एक बेसिकली गोष्ट आपण कृपया लक्षात घ्यावी की ही संस्था माझ्या महिला सर्वसामान्य भगिनींच्या विरुद्ध नाही आहे. ही आधी पहिला कृपया आमच्या संस्थेबद्दल असल्याचा गैरसमज म्हणा किंवा एक महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो. ज्या स्त्रिया स्त्री संरक्षण कायद्याचा दुरुपयोग करून पुरुषांना किंवा अनेक भगिनींचा सुद्धा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात, अशा स्त्रियांच्या विरुद्ध मात्र आमची संस्था ठामपणे उभी राहते. आता उदाहरणार्थ तुम्हाला थोडंसं सांगायचं झाल्यास की काही नसतं की एखाद्या वैवाहिक जीवनामध्ये एखाद्या काही मोबाईलच्या एखाद्या चुकीच्या संदेशामुळे म्हणा किंवा काही चुकीचा व्यक्ती त्यांच्या आयुष्यात आल्यामुळे म्हणा किंवा चुकीच्या वाममार्गाच्या मैत्रिणींच्या एखाद्या नादाला लागल्यामुळे म्हणा किंवा प्रसंगापेक्षा किंवा गरजेपेक्षा जास्त आपल्या आईवडिलांचं किंवा चुकीचे सल्ले ऐकल्यामुळे म्हणा त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये वादळ निर्माण होण्याची शक्यता असते. आणि अशा वेळेला अडचण एकच होते की समजून घेण्याच्या ऐवजी गैरसमजुतीचा मध्ये जास्त भर घालणारे दुर्दैवाने त्या दोघांच्याकडचे नातेवाईक असतात. आणि मग त्यातून होतं कसं की त्यांच्या नवरा बायकोंच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विसंवाद होतो. बऱ्याच वेळेला मी असं म्हणजे एक विनोदानं नेहमी म्हणतो की जेव्हा तुम्ही मुलगी पाहायला जाता तेव्हा मुलगीपेक्षा मुलगीच्या आईला पसंत करा. हा विनोदाचा भाग सोडला तर माझा स्वतःचा म्हणजे एक अनुभव असा हा शब्द म्हणता येणार नाही. माझा स्वतःचा आत्तापर्यंतच्या गेल्या 25 वर्षे मी या क्षेत्रात कार्य करत असताना माझा स्वतःचा अनुभव असा आहे की ज्या घरामधील आई पुरुषाची असून दे अगं स्त्रीची असून दे सुसंस्कारित असेल, सर्वांना सांभाळून घेणारे असेल, एखाद्या गोष्टीबद्दल चांगले संस्कार तिच्यावरती अगर त्याच्यावरती करणार असेल तर त्या मुलामुलींचा संसार निश्चित चांगला होतो असा माझा स्वतःचा अनुभव आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी झाली की आजकालच्या मल्टीमीडियामुळे या मोबाईलमुळे मुलांचे अगर मुलींचे पालक आपल्या मुलामुलींच्या संसारामध्ये नको तेवढं प्रमाणापेक्षा जास्त लक्ष द्यायला लागल्यामुळे त्या मुलामुलींच्या संसारामध्ये छोट्या गोष्टीवरून जे काही विसंवाद होतात. हे पहा, संसार म्हटल्यानंतर भांड्याला भांडं लागतं ही जी काही खेड्यातली म्हण आहे तसे छोटे मोठे कुरबुरी होतात. पण एवढ्या छोट्याशा खूप मोठ्या कुरबुरीवरून मुलीनं आपल्या माहेरी पटपट छोट्या गोष्टीचं सांगायचं, लगेच सासूने लगेच जावायला वारणं करायचं किंवा याही मुलानं आपल्या आईवडिलांना वगैरे छोट्या मोठ्या गोष्टी सांगायच्या, तिच्याकडून त्या सुनेला काहीतरी बोललं जायचं. आणि या डिस्कम्युनिकेशनमुळे काय होतं की त्या पती पत्नींचं मनापासून एकमेकावरती प्रेम असूनसुद्धा दुर्दैवाची गोष्ट अशी की त्यांच्यामध्ये हे होतं. आणि मग ते शेवटी इतकंच म्हणजे तो त्यांच्या दोघांच्यामध्ये संवाद निर्माण होतो की ते न्यायालयापर्यंत प्रकरण जातं. आता असंच थोडंसं मी काही भगिनींची माफी मागून आणखीन एक सांगू इच्छितो की काही भगिनी आपल्या म्हणजे प्रेमात एखाद्या व्यक्तीचे पडतात, मग तो विवाहित असेल अविवाहित असेल किंवा आणखीन काही असेल, 2-2, 4-4 वर्षे त्याच्याशी म्हणजे सर्व प्रकारचे संबंध ठेवतात आणि अचानकपणे त्यांच्यामध्ये दुर्दैवानं काहीतरी विसंवाद निर्माण होतो. आणि त्यावेळेला आपण जेव्हा एखाद्या पोलिटिशियनला टायटल वाचतो की लग्नाचे आमिष दाखवून 4 वर्षे सातत्याने बलात्कार केला, म्हणजे हे थोडंसं खटकणारी गोष्ट आहे. सांगण्याचा उद्देश असा की बलात्कारच्या केसमध्ये माझं म्हणणं असं आहे की उलट दुरुस्ती करून त्याच्यामध्ये 6 महिन्याच्या आत ट्रायल चालवून फाशीची शिक्षेची तरतूद असावी असं आमच्या पुरुष हक्क संरक्षण समितीची भूमिका आहे. यात काही शंकाच नाही. ज्या अन्यायग्रस्त भगिनी आहेत तिला निश्चित न्याय मिळाला पाहिजे. परंतु ह्याही काही त्याचा दुर्दैवानं गैरवापर करणाऱ्या काही आमच्या इथं समाजामध्ये काही भगिनी आहेत. आणि मग त्यामुळे कसं होतं की एखाद्या पुरुषाचा संसार अक्षरशः तो हे लागतो. मग याचा अर्थ असा नाही का की म्हणजे त्या भगिनीला काही न्यायच मिळवून द्यायचा नाही का, निश्चित न्याय मिळवायचा. पण माझं आमचं पुरुष हक्क समितीचं म्हणणं असं की त्यासाठी कायद्यामध्ये काहीतरी तरतूद झाली पाहिजे. आता हे बघा, विनयभंगची सुद्धा केसेसमध्ये विनयभंगमध्ये 354 पासून 354 अ 354 ड पर्यंत वगैरे अशा काही आहेत. निश्चितपणे एखाद्या पुरुषांना एखाद्या स्त्रीकडे अश्लील हावभाव करणे, विशिष्ट गोष्टीसाठी ते म्हणजे तिचा लैंगिक छळ करणे हा निश्चितपणे म्हणजे निषेधार्ह आहे. पण व्हाईस वर्सा काही अर्बन सिटीजमध्ये अशा काही स्त्रियांच्याकडून सुद्धा काही पुरुषांचा अशा प्रकारे थोडासा छळ होऊ शकतो, थोडंसं हे होऊ शकतो. म्हणून आम्ही गमतीने त्याला म्हणतो, जर स्त्रीचा विनयभंग होऊ शकतो तर पुरुषाचा तेजभंग का होऊ नये वगैरे वगैरे. परंतु जसं मी मगाशी म्हटलं की इक्वॅलिटी बिफोर लॉ हे जसं प्रिन्सिपल काय म्हणजे घटनेचं आहे, तसं स्त्रीचा विनयभंग झाल्यानंतर पुरुषाला शिक्षा असावी, उलट ती कडक असावी ही भूमिका आहे. त्याचबरोबर एखाद्या पुरुषाचा सुद्धा अकारण लैंगिक छळ केला जात असेल किंवा एखादा
त्याचं प्रेम मिळवण्यासाठी ती स्त्री जर त्याला वेगवेगळ्या पद्धतीने जर ब्लॅकमेल करत असेल, हॅरेस करत असेल, कामाच्या ठिकाणी तिला त्रास देत असेल, तर त्यासुद्धा स्त्रीला ह्या कायद्या इतकीच शिक्षा का असू नये असा सिंपल विषय. आता सर्वसामान्य नेहमी आपण ऐकतो 498 वगैरे, म्हणजे उदाहरणार्थ कसं की हुंड्यासाठी छळतायत, बाहेरून बाहेरून टी व्ही आणण्यासाठी, बाहेरून टी व्ही आणण्यासाठी, कार घेण्यासाठी, अमुक घेण्यासाठी छळतायत वगैरे, अमुक तमुक वगैरे. हे निषेधार्ह आहे. हुंडा मागणे, हुंडा घेणे आजच्या काळात कुठलेही म्हणजे 21व्या शतकात तरी हे म्हणजे निश्चित सोबत नाही. त्यासाठी 498 केला आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की काही पुरुषांच्या बाबत काही स्त्रिया आणि त्याचे नातेवाईक काही पुरुषांना त्रास देतात. म्हणजे उदाहरणार्थ कसं आहे की तू सगळा पगार इकडे दिलाच पाहिजेस, तू बाहेरचंही म्हणजे घर चालवलं पाहिजेस, किंवा तू तिच्या काही डिमांड्स, एक्स्ट्रा ऑर्डिनरी डिमांड्स, अक्षरशः असं होतं की त्या पुरुषाला आत्महत्येला प्रवृत्त करेपर्यंत काही स्त्रिया त्रास देतात. आता मग प्रश्न असा राहतो की आत्महत्येला जबाबदार धरलं म्हणून 306 वगैरे सेक्शन आहे, मान्य मला, पण प्रश्न असा राहतो की असं जे काही छळ होतो त्यांच्यासाठी सुद्धा 498B नावाचं कलम का असू नये, असं याचं थोडंसं आमचं म्हणणं वगैरे आहे. त्याला सुद्धा कुठेतरी न्याय पाहिजे. आमचं फक्त म्हणणं एकच आहे की कुठलेही असलेले स्त्री संरक्षण कायदे हे निश्चित वाईट नाहीत मॅडम, उलट ते कडक केले पाहिजेत, ही माझी स्पष्ट भूमिका आहे. पण ती कडक करत असताना सुद्धा वाईस वर्सा तसेच पुरुषांसाठी सुद्धा तरतूद असली पाहिजे. आणखीन एक तुम्हाला छोटंसं, आता आपण ऐकतो डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट किंवा कौटुंबिक महिलांचे घरगुती हिंसाचारापासून संरक्षण होणारा कायदा 2005. आता याच्यामध्ये सुद्धा कसं की एखादा पुरुष अगर त्याचे नातेवाईक जर त्या स्त्रीचं घरगुती हिंसाचार करत असतील तर तिला घरात राहण्याचा अधिकार, तिला मेडिकलची नुकसान भरपाई, तिला पोटगीचा हक्क, तिचं बाळाची कस्टडी, हे सगळं दिलं आहे. आता प्रश्न असा राहतो की त्या कुटुंबामध्ये पुरुषसुद्धा एक घटक असतो, आणि काही केसेसमध्ये जर त्या पुरुषाच्यामध्ये कुटुंबामध्ये इतर सर्वांच्याकडून जर त्याचा छळ होत असेल तर मग कुटुंब संरक्षण कायदा का नाही, असा साधा सोपा आमचा फक्त प्रश्न आहे. आम्ही असलेले कायदे रद्द करा किंवा कायदे चुकीचे आहेत किंवा सरसकट माझ्या सर्व भगिनी कायद्यांचा गैरवापर करतात, असं काही आमची भूमिका नाही. परंतु ज्या स्त्रिया कायद्याचा दुरुपयोग करतात त्यांनाही कुठेतरी शिक्षाची तरतूद असावी, त्यांनाही कुठेतरी एक थोडंसं हे समाजामध्ये हे असावं असं आम्हाला वाटतं, म्हणून आमची भूमिका आहे. प्रेक्षको, आत्ताच आपण संवाद माझा या कार्यक्रमामध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील जे पुरुष हक्क समितीचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि यांच्याकडून आपली या संस्थेची माहिती, त्यानंतर पार्श्वभूमी, याचा विस्तार कसा झाला, यानंतर स्त्रियांचे जे काही हक्क आहेत, जबाबदाऱ्या आहेत, त्यानंतर पुरुषांच्या वर कोणकोणत्या अडचणी येतात याविषयी बरीचशीच माहिती आपण जाणून घेतलेली आहे आणि अजून बरीचशीच माहिती आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहता फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय TV चॅनल. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये हमारी आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. मित्र हो, अशा आनंदमय शुभेच्छा तुमच्या कुटुंबियांना, प्रियजनांना आणि मित्रपरिवाराला जर पाठवायचे असतील तर एवढंच करा, 8 दिवस अगोदर त्यांचा एक फोटो आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवायला विसरू नका. आयुष्यमान भव या माय टीव्हीच्या कार्यक्रमासाठी दररोज सकाळी 8, दुपारी 1 आणि रात्री 10 वाजता पाहत राहा माय टीव्हीचा आयुष्यमान भव हा कार्यक्रम. छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत संवाद माझा या कार्यक्रमामध्ये आणि या कार्यक्रमामध्ये आपण बातचीत करत आहोत ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील सर, जे पुरुष हक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष आहेत. आणि आता आपण पाहिलं की स्त्रियांचे जे काही अधिकार आहेत आणि त्यानंतर पुरुषांचे हक्क, कर्तव्य कोणते आहेत. यानंतर सर मला आता असा एक प्रश्न विचारावासा वाटतो की प्रचलित स्त्री संरक्षण कायदे व पुरुष हक्क संरक्षण समितीची भूमिका याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? मुळात प्रश्न असा आहे की मी मगाशी ब्रेकच्या आधी बोलल्याप्रमाणे की प्रचलित स्त्री संरक्षण जे कायदे आहेत
त्याच्यामध्ये कोणताही बदल होण्याची काही आवश्यकता नाही असं माझं स्पष्ट मत आहे. फक्त माझं मत इतकंच आहे की पुरुषांसाठी सुद्धा त्या कायद्यामध्ये काहीतरी तरतूद असावी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारच्या स्त्री संरक्षण कायद्याचा गैरवापर करणाऱ्या स्त्रियांना चौकशी आणती. जर न्यायालयाला वाटलं की ह्या संबंधित स्त्रीने ह्या कायद्याचा गैरवापर करून त्याच पुरुषाचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर निश्चितपणे जेवढी त्या पुरुषाला शिक्षा होणार होती त्या कायद्याअंतर्गत, त्या कलमाअंतर्गत, तेवढी शिक्षा देण्याची तरतूद असावी. जेणेकरून असं होईल की खरोखर जिच्यावर अन्याय झालेला आहे, जिच्याकडे सबळ पुरावा आहे, त्या स्त्रिया त्या संबंधित पुरुषांच्या विरुद्ध तक्रार द्यायला येतील आणि अकारण निष्पाप पुरुषांचे बळी जाणार नाहीत. ही पुरुष हक्क संरक्षण समितीची रोखठोक भूमिका आहे. आता प्रश्न असा राहतो की अनेक प्रकारचे स्त्री संरक्षण कायदे करण्यात आलेले. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भारतीय दंड संहितेमध्ये स्त्रियांच्यासाठी 354 म्हणजे विनयभंग आहे, 376 बलात्कारासंदर्भात कडक तरतूद आहे, 494 म्हणजे द्विभार्या कायदा आहे, 497 जो आता नामदार सुप्रीम कोर्टाने डिलीट केला की ज्याच्यामध्ये परगमन खाली त्या स्त्रीला शिक्षा न देण्याची तरतूद होती, ते सुद्धा डिलीट केले की स्त्रीला तिच्या हक्काप्रमाणे तिला कोणाशीही संबंध ठेवता येतात. त्यामुळे 497 हा जो विषय आहे हा वगळण्यात आला. त्याच्यानंतर 498A हा हुंडाबळीच्या संदर्भात मी आपल्याला सांगितलं. त्याच्यानंतर 509 स्त्रीचा छेडछाड करणे वगैरे अशा संदर्भात आहे. आणि शिवाय इतर घरगुती हिंसाचाराचा कायदा, कार्यालयीन ठिकाणी स्त्रीचा होणारा छळापासून संरक्षण करणारा कायदा, असे अनेक विविध प्रकारचे कायदे आहेत. पण या कायद्याच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या कायद्यात दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की एखाद्या स्त्रीनं जर खोटी तक्रार दाखल केली तर त्या स्त्रीविरुद्ध काय कारवाई करावी या संदर्भात हे कोणतीही तरतूद नाही. कदाचित काही माझे सन्माननीय म्हणजे समाजातील हे म्हणजे चिंतक विचारतील की ठीक आहे, तुम्हाला खोटी केस केल्याबद्दल भारतीय दंड संहितेमध्ये तरतूद नाही आहे का? पण तो प्रश्न असा राहतो, एखाद्या व्यक्तीवरती केस केल्यानंतर त्याची गेलेली आबरू पुन्हा तो येत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीडियामध्ये असू दे किंवा आणखीन कुठल्याही असू दे की त्या संबंधित स्त्रीचं नाव छापलं जात नाही, हे इथिक्स आहेत, ते लॉ आहे. पण त्याचबरोबर त्या पुरुषाचे नाव छापले जाते, परंतु तो पुरुष त्या केसमधून मुक्त झाला आणि त्या स्त्रीवर काही कारवाई झाली का या संदर्भात दुर्दैवाने कुठेही वाच्यता जाहीरपणे केली जात नाही. यामुळे त्या पुरुषाचं जीवन उद्ध्वस्त होतं, वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त होतं, त्याचं कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त होतं. आणखीन पुन्हा त्याला समाजात त्याच्याकडे स्त्रियांचा समाजात त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. त्यामुळे माझं म्हणणं इतकंच आहे की स्त्री संरक्षण कायदे तर असावेत, पण त्याचबरोबर पुरुषांच्या हक्कासाठी सुद्धा काहीतरी तरतूद असाव्यात किंवा गैरवापर करणाऱ्या व्यक्तींच्या विरुद्धसुद्धा काहीतरी त्याच्यामध्ये तरतूद व्हावी, अशीच आमची या निमित्तानं शासनाला विनंती आहे. सर, आपली ही जी काही पुरुष हक्क संरक्षण समिती आहे, तर याच्याद्वारा म्हणजे पुरुषांना कसं मार्गदर्शन केलं जातं याबद्दल आमच्या प्रेक्षकांना आपण काय सांगाल? मग बरेचसे आता लोक जे आहेत हे मला भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करतात. माझ्या कदाचित व्हिजिटिंग कार्डवर असेल किंवा आमच्या कार्यालयाच्या बाहेर असेल किंवा आणखीन कुठे आमच्या पुरुष हक्क संरक्षण समितीचे फेसबुकला जे पेज आहे PHSS सांगली, त्याच्यामध्ये आम्ही एक टायटल केले की 24 तास सेवा. कदाचित हे ऐकायला गंमत वाटते की 24 तास सेवा हे मेडिकलमध्ये असतं. पुरुषांच्या ह्या संस्थेबाबत काय, तर त्याला कारण असं आहे की अचानकपणे बऱ्याच वेळेला एखाद्या स्त्री पुरुषांचं रात्री भांडण होतं. एखादी स्त्री तावातावानं रात्री 11 वाजता 12 वाजता संध्याकाळी 6 वाजता वाटेल मी तेव्हा तिचा हक्क आहे, ती पोलीस स्टेशनला वगैरे जाते. अशा वेळेला दुर्दैवाची गोष्ट अशी होते की त्या पुरुषाला तातडीने न्याय मिळणे, सल्ला मिळणे, मदत मिळणे हे त्याला सुचत नाही किंवा त्याला त्या ठिकाणी अशा वेळेला पुरुष हक्क संरक्षण समितीच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांना किंवा संस्थेच्या मुख्य कार्यालयामध्ये 98 231 87 882 या ठिकाणी फोन केला तर आमचे संस्थेचे पदाधिकारी किंवा प्रसंगी मी सुद्धा त्या ठिकाणी आपणा सर्वांसाठी मी उपलब्ध होऊ शकतो. इतर संस्थेचे कार्यालयामध्ये गणेशनगर सांगली या ठिकाणी मार्गदर्शन केंद्र आमच्यातर्फे चालवलं जातं. त्या मार्गदर्शन केंद्रामध्ये आम्ही पीडित स्त्री पुरुषांना न्याय देतो. समोरच्या स्त्रीला बोलावून घेऊन त्यांचा संसार परत जोडण्याचा आम्ही प्रयत्न करतो. झालेले गैरसमज त्यांच्यामधून दूर करण्याचा प्रयत्न करतो. मला सांगायला आनंद वाटेल मॅडम की अशा अनेक प्रकारे शब्दात किंवा संख्येमध्ये न सांगता असे असंख्य संसार तुटता वाचवण्याचा मी म्हणण्यापेक्षा आमच्या संस्थेने प्रयत्न केले. आणि याच पद्धतीनं आमच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हास्तरीय संस्थेचं कार्य चालू असतं. म्हणजे एक तुमच्या संस्थेनं तडजोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे सुरुवातीला. संसार वाचवणे संसार वाचवणे याला प्रथम प्राधान्य दिलेलं आहे आपण. त्यानंतर जे अन्याय होत आहेत त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आपली संस्था करते. यानंतर सर, आपण आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल?
संदेश एकच आहे. आता आपल्याला कल्पना आहे की शासनाचं एक मोठी मोहीम चालू आहे कोरोनाच्या निमित्तानं, माझं कुटुंब माझी जबाबदारी. अगदी हाच शब्दशः संदेश माझा पुरुष हक्क संरक्षण समितीच्या निमित्तानं माझ्या सर्व माता भगिनींना, आणखी सर्व पुरुषांना देऊ इच्छितो की आपलं कुटुंब ही आपली जबाबदारी आहे. मग तो स्त्री असून दे, अगर पुरुष असून दे, एकमेकाला समजावून घ्या, एकमेकाच्या अडीअडचणीवर मात करा. काही चुकलं मागलं तर एकमेकांच्यात सोडा, तिरायत व्यक्तीचा प्रवेश होऊन देऊ नका. चुका सर्वांच्याकडे होऊ शकतात, त्याला माफ करण्याचा प्रयत्न करा. आणखीन पुन्हा त्या नव्यानं जे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा, कारण आयुष्य परत मिळत नाही, परत आयुष्यातला आपल्याला साथीदार परत मिळत नाही. त्यामुळे सर्व माता भगिनींना माझी विनंती हीच आहे की त्यांनी आपलं माझं कुटुंब माझी जबाबदारी समजून आपलं कुटुंब वाचवण्याचा प्रयत्न करावा, हाच माझा संदेश. तरीसुद्धा एक जाता पुरुषांचं नेमकं जीवन काय असतं हे माझ्या एका स्वरचित कवितेमधून मी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. आणखीन आपण ते पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की पुरुष नेमकं स्त्रियांसाठी किती कष्ट सहन करतो हे ह्या माझ्या कवितेतून लक्षात. कवितेचं नाव आहे कठीण कठीण पुरुष जन्म कठीण किती. कठीण कठीण पुरुष जन्म कठीण किती, प्रतिष्ठेचं तोंड दाबून बायकोच्या टोचण्याचा मार आयुष्यभर आम्ही सहन करावा किती. पुरुष जन्म एक तारेवरची कसरत, इकडे आई तिकडे बायको, दोघीमध्ये होती त्याच्या जीवनाची वाताहत. पुरुष जन्म एक पुरुषार्थाचा काठेरी मुकुट, समाजात त्याची किंमत अनमोल, मात्र संसारात अक्षरशः ती कसपट. पुरुष जन्म एक आजन्म बंदिवास, त्या शिक्षेला नसे ना अंत ना मुदत, मात्र लग्नाच्या अक्षता ही मात्र त्याची नक्की सुरुवात. पुरुषाचा जन्म एक झाकली मूठ 1.25 लाखाची, बायको मात्र केव्हाही कधीही कुठेही ती उघडून करते कवडी मोलाची. पुरुषाचा जन्म एक महासागराचं जिनं, कितीही बायकोनं चुका केल्या तरी त्याला सामावून घेणं. पुरुषाचा जन्म एक खुली कादंबरी, बायकोच्या अनेक प्रकरणाने ती ओळखली जाते खरी. पुरुषाचा जन्म एक 7/12चा उतारा, स्वतःच्या संसारात जरी नसे मालकी त्याला, मात्र आयुष्यावर भरतो बिचारा शेतसारा. म्हणून तर मी म्हणतो की पुरुषाचा जन्म बायकीच बरा, जो बायकोच्या मुठीत आयुष्यावर राहिला तोच बाबळा या जगी सुखी खरा. धन्यवाद. खरंच सर, खूप छान कविता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सादर केली. आणि आज आपण स्टुडिओमध्ये आला आणि पुरुष हक्क नेमकं काय आहे, जबाबदाऱ्या काय आहे, त्यानंतर दोघांनीही म्हणजे जो काय आपला संसाराचा गाडा आहे यामध्ये पुरुष आणि स्त्री दोघंही महत्त्वाचे आहेत आणि एकमेकांना कशा पद्धतीने आपल्या संस्थेद्वारे तडजोड केली जाते याबद्दल खूप छान माहिती दिली. त्याबद्दल मी सांगली मीडिया कम्युनिकेशन YTV चॅनलतर्फे खूप खूप धन्यवाद देते आणि पुढील वाटचालीसाठी आपणाला लाख लाख शुभेच्छा सर. आज या ठिकाणी अत्यंत अशा वेगळ्या विषयाला एक व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल सांगली मीडिया आणखीन MyTV या TV चॅनलचं मी मनापासून आभार मानतो. आणि त्यांनी एक पुरुषांच्यावरही अन्याय होतो ही एक समाजामधली एक बाजू या ठिकाणी आपल्या माध्यमातून जनतेपुढे मांडण्याची मला संधी दिली, त्यांच्याबद्दल मी त्यांचा शतशः आभारी आहे. प्रेक्षको, आत्ताच आपण संवाद माझा या कार्यक्रमामध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील यांनी पुरुष आणि स्त्री यांच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत, त्यानंतर त्यांची कर्तव्य काय आहेत आणि दोघांनीही भांडणे विवाद न करता तडजोड कशा पद्धतीनं करावी आणि तडजोड करून परत आपले संसार कशा पद्धतीनं फुलवले पाहिजेत याविषयी आपल्याला नक्कीच खूप छान मार्गदर्शन केलं. आणि याचं प्रक्षेपण देण्याचं काम सांगली मीडिया कम्युनिकेशन MyTV चॅनलने केले. आता हा संवाद माझा हा कार्यक्रम आपला निरोप घेते आणि पुढील महिन्यामध्ये मी येते, म्हणजेच आपल्या पुढील महिन्यामध्ये असणार आहे आपली नवदुर्गा नवरात्र. आणि या नवरात्रीच्या दृष्टीनेच मी घेऊन येते नवदुर्गामी. यामध्ये आपल्याला असंख्य महिला भेटणार आहेत की ज्यांनी आपल्या कुटुंबामध्ये अगदी बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा एक रणरागिणी बनून आपल्या कुटुंबाचा उद्धार केला आहे आणि आपल्या मुलांना चांगल्या कर्तृत्वाने त्यांना मोठं केलं आहे. तर आपण भेटूया पुढील नवीन एका कार्यक्रमामध्ये नवदुर्गामी. तोपर्यंत नमस्कार.